खूप वेळा असा समज असतो, की आता जर मला मधुमेह झालाय किंवा डायबिटीज झालाय, मी नुसतं माझी साखर बंद करायची आणि माझा भात बंद करायचा आणि म्हणजे दॅट इज इट, म्हणजे दॅट इज द मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज. हा खूप गैरसमज आहे सगळ्यांचा. तर तुमचं HbA1c हे कमी यायला मदत कशाने होते? जर तुम्ही दरवेळी तुमची ही साखरेची गाडी जी आहे ती हळूपणे चालवलीत तर. सस्टेन रिलीज ग्लुकोज हे कॉन्सेप्ट जे आहे, तर तुमची साखर जी काही तुमच्या शरीरात म्हणजे तुमच्या ब्लडस्ट्रीममध्ये जी येते ती हळूहळू जर आली तर तुमच्या डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये फायदा होतो तुम्हाला, नाही तर नाही होत. साखर आणि गूळ हे सगळं सेमच असतं. तुम्हाला जर डायबिटीज आहे तर तुम्ही साखर खाताय काय, गूळ खाताय काय, म्हणजे गुळाचा चहा पिताय काय, त्यांनी काहीही फरक पडत नाही. तुमची साखर वाढणारच आहे. स्वीटनर घालून खीर बनवली, स्वीटनर घालून बासुंदी बनवली, असं जेव्हा तुम्ही करता आणि तुम्हाला मधुमेह आहे, तर तेव्हा मधुमेहात फक्त साखरेचा लोड हा महत्वाचा नसतो, फॅटचं पण इंटेक जे आहे ते महत्वाचं असतं. नमस्कार, मी अमिता. मी गौरी. वेलकम टू तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्ट. या पॉडकास्टवर आपण आहार, आरोग्य आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. आपल्या देशाला डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणतात. सध्याच्या रिसर्चनुसार भारतात 101 मिलियन लोकांना डायबिटीस आहे आणि काही लोकांना माहित पण नसतं की मला डायबिटीस आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे डायबिटीस. आणि पहिला प्रश्न असा की डायबिटीस नक्की कशामुळे होतो? डायबिटीज होण्यामागची 2 कारणं असतात. म्हणजे क्लिनिकली तुम्हाला इधर इन्सुलिन नावाचा जो हॉर्मोन आहे तो तुमच्या शरीरात कमी बनत असतो, किंवा सर्क्युलेटिंग इन्सुलिन म्हणजे तुमच्या शरीरात इन्सुलिन आहे पण शरीराला तो वापरता येत नाहीये, म्हणून इन्सुलिन रेझिस्टन्समुळे तुम्हाला डायबिटीज होतो. 2 प्रकारचे असतात. अर्थात पहिल्या प्रकारचा जो डायबिटीज मधुमेह जो मी तुला म्हटला, तर तो आहे टाईप 1 डायबिटीज, की ज्याच्यात मुळातच तुम्हाला तेवढं इन्सुलिन तुमच्या शरीराला बनवता येत नाहीये, म्हणून तुमची साखर जी आहे, कारण इन्सुलिन काय काम करतं, इन्सुलिन हे आपल्या शरीरात जी साखर असते, ब्लड ग्लुकोज जे असतं त्याला धरून धरून सेल्समध्ये नेण्याचं काम करतं. ठीक आहे. हे इन्सुलिन जर तुमच्या शरीरात कमी असेल तर तुमची साखरेचं प्रमाण जे आहे ते वाढणार आहे पूर्णपणे, आणि म्हणून तुम्हाला डायबिटीज किंवा मधुमेह ज्याच्यात तुम्ही फास्टिंग ब्लड शुगर जी किंवा ब्लड शुगर एसेन्शियली चेक करतात तर ती वाढते. एक दुसऱ्या प्रकारचा डायबिटीज असतो तो म्हणजे टाईप 2 डायबिटीज. पूर्वी त्याला अडल्ट ऑनसेट म्हणायचे, की साधारणपणे तो म्हणजे 40च्या दरम्यान लोकांना व्हायला लागायचा. आता त्याचं खूप लवकर पासून पण लोकांना टाईप 2 डायबिटीज होतो. टाईप 2 डायबिटीज मध्ये मोस्टली इन्सुलिन रेझिस्टन्समुळे तो साधं त्याची सुरुवात होते. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय, की आपलं जसं मी म्हटलं तसं की शरीरात तेवढं इन्सुलिन आहे ब्लड सर्क्युलेशन मध्ये, पण ते त्याचे जे रिसेप्टर्स आहेत ते वेगवेगळ्या कारणामुळे ते म्हणजे त्याचा उपयोग करता येत नाहीये शरीराला, आणि म्हणून तुमचं साखरेचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललंय. हे जेव्हा होतं तेव्हा त्याला डायबिटीज म्हणतात. क्लिनिकली आपण जर ब्लड टेस्ट केलं, म्हणजे तुमचं फास्टिंग ब्लड शुगर जर बघितलं तर ते 120च्या पुढे, आणि जर तुमचं पोस्ट प्रँडियल म्हणजे जेवणानंतरची जी साखर आहे ती 140च्या पुढे असली तर तुम्हाला मधुमेहाची सुरुवात किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हटलं जातं, आणि मग डॉक्टरांकडे म्हणजे ते आउट ऑफ रेंज तुमच्या रिपोर्टमध्ये येतं, आणि मग म्हणतात की मग ते किती जास्त आहे तुमची साखर, या लेवलच्या किती वर आहे, तर त्याप्रमाणे तुमचं काय औषध वगैरे आहे काय ते ठरतं. जसं तुम्ही आता मेन्शन केलं की फास्टिंग शुगर ही एक टेस्ट आहे, तर हल्ली HbA1c या टेस्ट बद्दल पण खूप ऐकलंय, मग त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का? हो, HbA1c ही जी टेस्ट असते ही आपल्याला ऍव्हरेज केल्यासारखी, म्हणजे जसं फास्टिंग ब्लड शुगर जे आहे ते आपल्याला सकाळी आपण उठता क्षणी काय आपले शुगर लेवल्स असतात ते सांगत असतं. पोस्ट प्रँडियल शुगर जे आहे म्हणजे जेवणानंतरची साखर हे आपल्याला जेवणानंतर आपल्याला किती वेळात आपली शुगर नॉर्मलला येते की नाही हे सांगत असते. आणि HbA1c दॅट इज ग्लायकोसिलेटेड किंवा ग्लायकेटेड हिमोग्लोबिनची जी टेस्ट असते ही आपल्याला पूर्ण 3 महिन्याचं ऍव्हरेज म्हणू शकता तुम्ही, अगदी म्हणजे लेमन टर्म्स मध्ये, की त्याचं ऍव्हरेज आपल्याला सांगत असते की तुमचं 3 महिन्यात शुगर कंट्रोल कसा होता, नीट होता की नाही. HbA1c जेव्हा जास्त लेवल असते, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की लाईक 5.3, 5.6 या लेवलच्या पुढे जेव्हा तुमचे HbA1c लेवल जातात, तर त्याचा अर्थ हा की
3 महिन्याच्या पूर्ण ह्याच्यात तुमचे शुगर जे आहेत ते कधी वर कधी खाली असं होत राहिल्यासारख्या फ्लक्च्युएट झाल्यात. आणि मग तेव्हा मग तुम्हाला दॅट ऑल्सो इम्प्लाइज सर्टन काइंड ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स, की म्हणजे जे इन्सुलिन आहे ते तुमचं तेवढं एफिशियंटली काम करू नाही शकत आहे. अजून एक टेस्ट असते ती म्हणजे फास्टिंग इन्सुलिन लेवल्स. फास्टिंग इन्सुलिन लेवल्स जेव्हा आपण बघतो तर तेव्हा त्या टेस्टने आपल्याला हे कळतं की किती इन्सुलिन आहे आणि ते खरंच तुमचं शुगर्स मध्ये त्याला म्हणजे त्याचा कंट्रोल करू शकतंय की नाही. तर ती पण हल्ली टेस्ट अवेलेबल असते, पण जरा ती महाग आहे टेस्ट, त्यामुळे सर्वसामान्यपणे तेवढी ती प्रिस्क्राईब केली जात नाही. आणि डॉक्टर्स म्हणजे कॉमनली आपल्याला FBS म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर, PP2 म्हणजे पोस्ट पॅरंटल शुगर आणि HbA1c ह्यावरच भार असतो म्हणजे जास्त, कारण त्या सहज हल्ली सगळीकडे करू शकतात. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तर खास करून नुसतं आपली सकाळची साखर, पहिली साखर किंवा दुपारची साखर तेवढं म्हणजे पोस्ट प्रँडल न बघता HbA1c बघितलंच पाहिजे. माहितीये का, कारण एक गंमत सांगते. माझा मामा ना त्याला खूप वर्ष म्हणजे डायबिटीज होता आणि आता ज्यांना क्रॉनिक डायबिटीज असतं ना तर त्यांना कळलेलं असतं की तेव्हा आणि ना HbA1c वगैरे सारख्या टेस्ट नसायच्या. त्याला कळलं होतं की आता माझी जर फास्टिंग शुगर बघणार आहेत किंवा माझे जर PP2 म्हणजे जेवढ्यानंतरची साखरच बघणार आहेत, तर तो काय करायचा की ज्या दिवशी टेस्ट करायची आहे ना सकाळी, तर त्याच्या आदल्या दिवशीपासून तो सगळं कमी कमी खायचं. म्हणजे किती म्हणजे स्मार्ट प्रकार होता तो, की ठीक आहे मग आज आता मग मी काही गोड नाही खाणार, आज आता मला उद्या टेस्ट करायचंय म्हटल्यावर मग मी जे काही आहे ते थोडंच खाणार किंवा गोडाचं काही नाही खाणार किंवा फळ नाही खाणार, रात्री उशिरा नाही जेवणार, असा स्मार्टपणा करून मग दुसऱ्या दिवशी सकाळी फास्टिंगची ब्लड सॅम्पल द्यायचं. असं म्हणजे मग नॉर्मल आलंय, मग आता मी जाऊन बासुंदी खाऊ शकतो असंही करतात. हा जो म्हणजे प्रकार होत होता की म्हणजे टेस्टिंग एरर म्हणू शकतो आपण ह्याला, की आपल्याला हे आदल्या दिवशी कमी खाऊन हे फास्टिंग ब्लड शुगर जी आहे त्याची लेवल नॉर्मल आणू शकत होते पेशंट. म्हणजे ती खरी नॉर्मल नव्हती, पण टेस्टमध्ये आपल्याला नॉर्मल दिसायची. म्हणून तर ते धोकादायक आहे ना, की म्हणजे आता जरी पेशंटना घरातले सगळे आरडाओरडा करू नये म्हणून ते करत असले तसं, तरी पण कसं व्हायचं की मग डॉक्टर्सना कळायचं नाही की खरंच ह्यांचं डायबिटीसचे लेवल्स कमी आहेत की नाही. म्हणून मग आता सगळे HbA1c लेवल्स बघतात, कारण तुमचं खूप वेळा असंही होतं की फास्टिंग तुमचं नॉर्मल आहे, पोस्ट प्रँडियल पण मे बी नॉर्मल आहे, कारण मग मी जर काही खाल्लंच नसेल तर माझ्या जेवणानंतरची साखर कमी येणार, पण HbA1c जास्त येतंय. मग त्याच्यावरून कळतं की मग तुम्हाला खरंच तो डायबिटीस अनकंट्रोल्ड आहे असं. सो दॅट्स ऑल्सो अनदर रिझन की का HbA1c टेस्ट बघायला लागले सगळे ते असं. मी परवा माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. तिच्या आजीला डायबिटीज आहे खूप वर्षांपासून. तर तिच्या आजीनी तिच्या इथे खांद्याला काहीतरी एक मशीन लावली होती. तर ती नक्की मशीन काय आहे, त्याचा काय उपयोग आहे? अरे वा, आजीनी CGM डिव्हाइस म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग डिव्हाइस लावलेलं होतं. म्हणजे खूपच मॉडर्न आजी म्हणायची तुझ्या मैत्रिणीची. CGM किंवा कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग डिव्हाइस जे असतं ते ऍक्च्युली असं मशीन नसतं, ते पॅच असतं. म्हणजे त्याला सुई सारखं एक असं असतं की इथे म्हणजे आपल्याला रक्तात ती अशी सुई टोचल्या की अशी पूर्ण वेळ असते ती, आणि मग त्याच्यावर असा एक पॅच लावतात, कापडाचा पॅच सारखा, की म्हणजे ते तसं दिसू नये कारण नाही तर असं की हे काय लावलंय व्हायचं, त्यासाठी असतं. आणि दॅट इज कनेक्टेड टू अन ऍप किंवा जे त्याच्यात जे चिप असते ते डिव्हाइस असतं, तर त्याच्या थ्रू तुम्हाला तुमची साखर किती फ्लक्च्युएट होतीये. म्हणजे आता आजी जरी म्हणाली की नाही मी एकदाच भात घेते, आणि आजी जर पहिला भात मग पाचचा भात असं जर करत असेल, म्हणजे दुसरा शेवटचा भात असं, तर मग ते जे CGM डिव्हाइस जे असतं तर ते कोकलायला लागतं सरळ सरळ, दुसरा काही शब्दच नाहीये. म्हणजे माझे काही पेशंट्स येतात ते म्हणतात की आम्हाला ते CGM डिव्हाइस प्लीज लावायला सांगू नका, कारण त्याचा जो आवाज येतो ना त्याने आम्हाला खूप टेन्शन येते असं. मग ते का तसं डिझाईन केलेलं आहे की म्हणजे तुमच्या जर लेवल्स वाढतायत किंवा जास्त होत आहेत ग्लुकोजच्या लेवल्स, तर मग तुम्ही काही करू शकता. म्हणजे तुम्ही जरा वॉक करू शकता, कारण जसं तुम्हाला जर डायबिटीज आहे आणि सपोज CGM डिव्हाइस लावलेलं आहे, तुम्ही जर सपोज तुमचं कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग डिव्हाइस जे आहे ते जर तुम्हाला काही अलर्ट देत असेल, तर मग ते असंही सांगतं, त्या ऍपमध्ये हल्ली असं प्रोग्राम्ड असतं की ते तुम्हाला सांगेल की जाऊन आता जरा वॉक करून या. तुम्ही 15-20 मिनिटाचा वॉक जर केलात तर तुमच्या शुगर्स परत कमी येतात. तर हे वेगवेगळे टूल्स जे आहेत, कारण
फक्त आपल्या देशातच नाही अगं, पूर्ण जगभर डायबिटीसचं प्रमाण एवढं जास्त आहे की म्हणजे सगळ्यांचा सारखा हाच प्रयत्न आहे सुरू की कशा पद्धतीनं आपण हे कमी करू शकतो, डायबिटीसच्या लेवल्स कमी करू शकतो, कारण दॅट डिझीज बर्डन बाय इटसेल्फ इज व्हेरी मॅसिव्ह असं. तर म्हणून मग ते सीजीएम डिव्हाइस वगैरे असे वापरू शकता. सगळ्यांनीच ते सीजीएम डिव्हाइस वापरायला किंवा लावायची गरज असते का? नाही. दॅट इज नॉट अ गिव्हन की म्हणजे असं सगळ्यांनीच, कारण एक तर ते महाग पण असतं. तुम्हाला कुठल्या डिव्हाइसनी तुमच्या कानी कपाळी ओरडून कोकलून हे सांगणं की नाही बाबा एवढं तुम्ही आईस्क्रीम किंवा बासुंदी वगैरे खाऊ नका, हे आता जर तुम्हाला डायबिटीज आहे तर एनिवे इट मेक्स मोर सेन्स की तुम्ही स्वतः समजून घ्या की आपण काय खाऊ शकतोय काय नाही, आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं डाएट जे आहे ते मॅनेज करा. दॅट इज अ मोर सेन्सिबल सस्टेनेबल अप्रोच ॲज सच. पण जर तुम्हाला सुरुवातीला म्हणजे अजिबातच माहित नसेल की माझी साखर कशाने वाढतीये, तर मग अशा वेळेला तुम्ही ते सीजीएम डिव्हाइस वगैरे पण वापरू शकता, बट नॉट नेसेसरी दॅट एव्हरीवन नीड्स इट. मग आता ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांच्या मनात हा नक्कीच प्रश्न येणार की मग मी माझा डायबिटीस नियंत्रणात कसा आणायचा, मग त्यासाठी काय करू शकतात, काय उपाय आहे? ओके, आता डायबिटीज मॅनेजमेंट जेव्हा म्हणतो ना, तर रिपोर्ट आलाय, तुम्ही डॉक्टरांकडे गेलायत, खूप वेळा असा समज असतो की आता जर मला मधुमेह झालाय किंवा डायबिटीज झालाय, मी नुसतं माझी साखर बंद करायची आणि माझा भात बंद करायचा आणि म्हणजे दॅट इज इट, म्हणजे दॅट इज द मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज. हा खूप गैरसमज आहे सगळ्यांचा. डायबिटीजचं मॅनेजमेंट हे फक्त साखर बंद करणं आणि तुम्ही नुसतं भात बंद करणं एवढंच नसतं. म्हणजे आता अर्थात साखर तुम्ही बंद केलं तर बेस्टच आहे, कारण ती ऍडेड शुगर असते, तर त्याची तुम्हाला गरजच नाहीये. सर्वसामान्यांना पण गरज नसते, त्यामुळे दॅट इज एनिवे अ गिव्हन. भात तुम्ही बंद करायची गरज नसते, तो कमी करू शकता. आता हे साखर आणि भाताचे प्रश्न आपण आपला जो साखर आणि भाताचे एपिसोड आहेत त्याच्यात कव्हर केलेले आहेत, तर तुम्ही जर तो एपिसोड बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा, म्हणजे जास्त डिटेल्स मिळतील. कमिंग बॅक टू डायबिटीज, की तुम्हाला जर डायबिटीज असेल तर फक्त तुम्ही साखर बंद करा आणि भात कमी करा एवढंच नाही, तर तुमच्या अन्नात म्हणजे तुमच्या प्लेटवर काय काय कंपोनंट्स आहेत, की म्हणजे तुम्ही प्रोटीन व्यवस्थित खाताय की नाही, तुम्ही भाजी हे नीट खाताय की नाही, तुमचे कार्ब लेवल्स काय आहेत, ह्या सगळ्याचा लाईक ऑल ऑफ दोज आर डिटर्मिनंट्स. ते महत्वाचं असतं मॅनेज करणं. आणि दुसरं म्हणजे की तुमचा व्यायाम. टिपिकली जर डायबिटीज असेल तर सगळे म्हणतात की नाही मग तुम्ही नुसता वॉक करा असं. तर आता तो नुसता वॉक करायचा तो किती करायचा आणि खरंच त्याने काही फरक पडतो का? तर जसं मी ते कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग डिव्हाइस सांगितलं ना, की ते तुमच्या कानी कपाळी ओरडून तुम्हाला सांगतं की जरा चाला म्हणजे तुमची शुगर्स कमी होतील. तर तसंच तुम्हाला जेव्हा डायबिटीज असतो तेव्हा तुम्ही जर वॉक केला तर ऍक्च्युली तुमचं शुगर कंट्रोलमध्ये मदत होते. तर त्यामुळे तुम्हाला जर डायबिटीज असेल तर एनिवे इट इज रेकमेंडेड की तुम्ही प्रत्येक वेळी काही पण खाल्लं की त्यानंतर तुम्ही साधारणपणे 15 ते 20 मिनिटं जरा घरातल्या घरात जरी फिरलात, म्हणजे आपल्याकडे पूर्वीपासूनची जी पद्धत आहे ना शतपावली वगैरेची, की म्हणजे तुम्ही जेवणानंतर शतपावली करा असं, तर दॅट ट्रान्सलेट्स टू म्हणजे आता जे आपण म्हणतो की तुमचं जरा डायजेशन नीट होतं, तुमचे शुगर मॅनेजमेंट नीट होते असं. तर त्यामुळे जर डायबिटीज असेल तर जे काही म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर नंतर 3 वेळेचं तुम्ही जे काही खाताय त्यानंतर जरा चालणं हे गरजेचं असतं. अपार्ट फ्रॉम दॅट पण तुम्ही व्यायाम केला पाहिजे. का बरं? कारण आपली जी साखर आहे ती म्हणजे सपोज आता आपण सर्क्युलेटिंग ग्लुकोज बद्दल जे बोललो की नाही, तर ती ब्लड ग्लुकोज जे आहे तर ते आपल्याला मसल्समध्ये पाठवायचं असतं. इन्सुलिन काय काम करतं, इट सेंड्स दॅट शुगर टू द मसल. ओके, ते व्हायला आपण जर व्यायाम करत असलो, कुठल्याही प्रकारचा व्यायाम म्हणजे मग तो तुम्ही वॉक असो की तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे जिम मध्ये जरा थोडं वेट ट्रेनिंग करत असाल, किंवा तुम्ही योगा वगैरे करताय, पिलाटेस करताय, काही झुंबा करताय, जे काही तुम्हाला व्यायाम तुम्हाला आवडत असेल, पोहत असाल म्हणजे स्विमिंग करत असाल, तर व्हॉट एव्हर एक्सरसाइज यू लाईक टू डू हे तुम्ही रोज केलंच पाहिजेत. असं जे एक तुम्ही कन्सिस्टंटली पूर्ण काळ म्हणजे फक्त 2 दिवस केलं आणि मग नंतर दांड्या असं नाही, पण लॉंग टर्म जे तुम्हाला करायला आवडत असेल तसा व्यायाम तुम्ही केला पाहिजेत अलॉंग विथ द डाएट लाईक से मॅनेजमेंट. तुम्ही व्यायामाबद्दल तर सांगितलं, मग आता आपण आहाराकडे वळूयात. सो डायबिटीज डिटेक्ट झालं की पहिले लोक भात बंद करतात. माझ्या बाबांनीही तेच केलं. पण आता तुम्ही सांगितलं की भात प्रमाणात खाल्ला तर चालतो, पण हल्ली मिलेट रोटी म्हणजेच भाकरी ह्याचं खूप ट्रेंड आलंय. मग डायबिटीज वाल्या लोकांनी भाकरी खावी की पोळी खावी? आता दिस क्वेश्चन ऍक्च्युली इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण
बरेच लोक करतात ना, म्हणजे जसं मे बी बाबांनी पण केलं असेल की आता डायबिटीज झालाय तर भात सोडून मग भाकरी खातात, जसं तू म्हणाली तसं. लाईक आय सेड अर्लियर की तुमचा जो प्लेटचा बॅलन्स आहे तो महत्वाचा असतो. म्हणजे कसा, आता इमॅजिन करा, एक तर पहिली गोष्ट की जे मोठं आपलं ताट असतं ना स्टीलचं, असं थाळी अशी मोठी, तशी हे करू नका, तशा पानात जेवूच नका. जे डिनर प्लेट्स असतात त्या छोट्या असतात की नाही, आपल्या त्या मोठं ताट्या एवढ्या नसतात. हा, तर ते जरा ते डिनर प्लेट म्हणजे छोटी प्लेट जे आहे तर त्याच्यात तुम्ही जेवण जे आहे तुमचं घ्या. ते जे पान आहे म्हणजे ते जी डिनर प्लेट आहे तर त्याला 4 भागात तुम्ही जर डिवाइड केलं, असा गोला म्हणजे लाईक अ पिझ्झा पाय फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यातले 2 भाग जे आहेत ते भाजी असली पाहिजे. एक भाग जो आहे तो प्रोटीन कंपोनंट असला पाहिजे, म्हणजे अॅनिमल प्रोडक्ट्स मधनं मिळतं, सगळ्या डेअरी प्रोडक्ट्स मधनं मिळतं, आणि कडधान्य, डाळी ह्या सगळ्यांना तुम्हाला प्रोटीन मिळत असतं. आणि उरलेला जो भाग आहे म्हणजे आता तुम्ही अर्ध भाजी, 1/4 प्रोटीन, आणि जो उरलेला भाग आहे तेवढंच कार्ब्स, म्हणजे तुमचे जे काही भाकरी आहे, भात आहे, पोळी आहे, हे सगळं एवढ्या भागात जेवढं बसेल तितकंच खाल्लं पाहिजे. नाही तर कसं होतं की आपण आता भाताच्या ऐवजी जर मी भाकरी खाते, भात एवढूसा जर खाणार असाल की मधुमेह आहे म्हणून आम्ही थोडा भात खातो, पण मग त्याऐवजी जर भाकरी खातो ती एवढी मोठी, मग आता एवढं मोठी जर भाकरी तुम्ही खाताय तर मग तेवढा त्याचा कार्ब लोड तुमचा वाढला. कारण एंड ऑफ द डे म्हणजे डायबिटीजमध्ये तुम्हाला ग्लायसेमिक लोड बघायला लागतो. ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड हे खूप पॉप्युलर हल्ली कॉन्सेप्ट्स आहेत. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्हाला ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड याच्यातला फरक माहीत नसेल तर ही माहिती आता मिस करू नका किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचवा जरूर. ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड मध्ये हा फरक म्हणजे काय की जे काही आपण खातोय त्याच्याने किती वेगानं आपली साखर वाढतेय हे आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्स सांगत असतं. आणि ती किती जास्त वाढणारे प्रमाण, म्हणजे गाडीचं उदाहरण जर घेतलं तर मी गाडी ऍक्सिलरेट करतेय, तर म्हणजे माझा स्पीड डायल आहे तर ते मला सांगते ग्लायसेमिक इंडेक्स, आणि ती गाडी कुठवर जाऊन पोहोचणार आहे हे मला ग्लायसेमिक लोड सांगत असतं. तर ग्लायसेमिक लोड किंवा ही गाडी कुठे पोहोचतीये हे जास्त महत्वाचं आहे. आपण डायबिटीसचं जेव्हा मॅनेजमेंट करतो तेव्हा आपल्याला गाडी खूप लांबपर्यंत पोहोचवायची नाहीये. म्हणजे थोडं खाल्लं आणि मी 1 मैल गाठला हे नाही करायचंय. मग ते कशाने होतं, गोड कोणी दिलं फॉर एक्झाम्पल, तर डायबिटीज ज्यांना असतो, मधुमेह ज्यांना आहे, तर ते गोड जरी त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे खूप पटकन वाढणार असली साखर, तरी मुळात डायबिटीज आहे म्हटल्यावर ती व्यक्ती काय म्हणते, नको मी थोडासाच पेढा घेते, असं म्हणतात की नाही. किंवा काय म्हणतात की नाही मला डायबिटीज आहे मी नाही खाणार. पण हे जर कोणी म्हटलं हे डायबिटिक फ्रेंडली आहे, हे तुमच्यासाठी मी ज्वारीचं केलंय, मग ते म्हणतात बरं आण दो, मग ते खूप खातात. किंवा आता हे मला चालणार आहे असं असल्यामुळे मग ते जास्त खाल्लं जातं. असं जेव्हा तुम्ही करता ना, क्वांटिटी जेव्हा जास्त होते त्याची, तर तेव्हा ती तुमची शुगरची गाडी जी आहे ती खूप लांबपर्यंत जाऊन पोहोचते. जी आपल्याला नाही पोहोचवायची एवढी, तिला हळूच न्यायचंय, म्हणजे ती खूप लांबपर्यंत जाणार नाही. हा कॉन्सेप्ट आहे आणि हा खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. कारण हे जर तुम्ही मॅनेज नाही केलं तर तुम्हाला जे तुमचं, आपण HbA1c बद्दल बोललो ना, तर तुमचं HbA1c हे कमी यायला मदत कशाने होते, जर तुम्ही दरवेळी तुमची ही साखरेची गाडी जी आहे ती हळूपणे चालवली तर. सस्टेन रिलीज ग्लुकोज हे कॉन्सेप्ट जे आहे, तर तुमची साखर जी काही तुमच्या शरीरात म्हणजे तुमच्या ब्लडस्ट्रीम मध्ये जी येते ती हळूहळू जर आली तर तुमच्या डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये फायदा होतो तुम्हाला, नाही तर नाही होत. तुम्ही कितीही म्हणजे भाकऱ्या खा किंवा म्हणजे किंवा हातसडीचा तांदूळ, ब्राऊन राईस आणि सगळं खा, पण त्याची क्वांटिटी जर तुम्ही मॅनेज नाही केली तर तुमची शुगर आहे तिथेच राहणार आहे. परवा माझ्या आईची मावशी घरी आली होती, त्यांना डायबिटीज आहे, तर मी चहा घेऊन गेले तर मला म्हणे मला नको, ह्याच्यात साखर असेल ना, मी गुळाचा चहा घेते. मग डायबिटीज आल्या लोकांनी गुळाचा चहा घेतला पाहिजे का? खूप कॉमन हा आहे प्रकार की डायबिटीज आहे म्हटल्यावर लाईक साखरेच्या ऐवजी गुळाचा चहा पितात. अगदी म्हणजे आय थिंक मी अजून 20 वर्ष तर मी हे सांगतेच आहे गेली, पण प्रॉब्लेबली अजून पुढे 30 वर्ष पण अनफॉर्च्युनेटली सांगत राहायला लागेल की साखर आणि गुळ हे सगळं सेमच असतं. तुम्हाला जर डायबिटीज आहे तर तुम्ही साखर खाताय काय, गुळ खाताय काय, म्हणजे गुळाचा चहा पिताय काय, त्यांनी काहीही फरक पडत नाही. तुमची साखर वाढणारच आहे. जर खरंच वेगळा चहा प्यायचा आहे, म्हणजे
मला चहाची तलफ आलीये, मला चहा प्यायचाच आहे असं आहे, पण मला माझी साखर वाढवायची नाहीये, हे जर असं करायचं असेल तर मग सरळ सरळ तुम्ही स्टिविया किंवा मंक फ्रूट शुगर किंवा कुठलं स्वीटनर, आर्टिफिशियल स्वीटनर जे असतात तसं काहीतरी घाला, तरच ते 0 कॅलरी होणार आहे, तरच त्याने तुमची शुगर तेवढी वाढणार नाहीये असं. नाही तर आम्ही गुळ वापरतो किंवा ती काय पाम शुगर, कोकोनट शुगरच घालतो, मेपल सिरप घालतो, त्यांनी काही होत नाही. इट्स ऑल शुगर एंड ऑफ द डे. मग आता जसं तुम्ही आर्टिफिशियल स्वीटनर्स बद्दल मेन्शन केलं, तर ते सेफ असतात का? आणि मग त्याचे कुठले कुठले प्रकार आहेत, कुठले सेफ आहेत? हो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण काहीही आर्टिफिशियल म्हटलं की नाही, हो, किंवा केमिकल, मग त्यांनी भीती असं. साखरेच्या ऐवजी सरळ आता एखादी गोष्ट आपल्याला गोळी म्हणून मिळायला लागली, मग आता आपण चहात गोळी घालून पितोय असं होतं. म्हणूनच ऍक्च्युली ना हल्ली कंपन्या ज्या आहेत स्वीटनरच्या आपल्या देशात खास करून, तर ते आपल्याला साखरेसारखे दिसणारं आर्टिफिशियल स्वीटनर देतात किंवा स्टिविया जे असतं ते पण साखरेसारखं दिसेल असं बनवतात, कारण आपल्याकडे एस्पेशली भारतात त्या गोळ्यांचा एक्सेप्टन्स कमी आहे म्हणून. असं सेफ आहे की नाही? सेफ आहे, पण तुम्ही ते किती खाताय. म्हणजे एक आता मध्ये रिसेंटली WHO ने ना ऍस्पार्टेमला प्रॉबेबल कार्सिनोजन म्हणून क्लासिफाय केलं. इंस्टाग्राम वगैरे वर सगळीकडे खूप तेव्हा रील्स आले होते की म्हणजे इनफॅक्ट खूप पॉप्युलर काही पण हँडल्सनी असे व्हिडिओज बनवले की ऍस्पार्टेम जे आहे ते आता की म्हणजे WHO म्हणाले त्याला कॅन्सर होतं त्याच्याने, कार्सिनोजेन वगैरे आहे. तर घाबरायची गरज नाहीये त्या ऍस्पार्टेमला. तुम्ही जर त्याला दिवसातनं, म्हणजे आता जर मी गोळ्यांचं प्रमाण जर दिलं तर ऍस्पार्टेम जर तुम्ही दिवसातनं इव्हन 5 ते 6 गोळ्या जरी घेतल्या ना, म्हणजे वेगवेगळ्या चहात वगैरे असं, तरी काही प्रॉब्लेम नाही होत इव्हन इन द लॉंग टर्म. आता ह्या स्वीटनर्सचे वेगवेगळे प्रकार असतात. 2 मेजर कॅटेगरीज आहेत. एक म्हणजे की जे नॅचरल स्वीटनर्स आहेत. नॅचरल स्वीटनर्स लोक खूप रॉंगली क्लासिफाय करतात. हल्ली बऱ्याच रेसिपीज वगैरे पण मी बघते की जिथे म्हणतात की नॅचरल स्वीटनर म्हणून आम्ही गुळ घालतोय. तर कृपया प्लीज, गुळ हा नॅचरल स्वीटनर नाहीये. कोकोनट शुगर पण नॅचरल स्वीटनर नाहीये. नॅचरल स्वीटनर्स हे 0 किंवा नियर 0 कॅलरीज असले पाहिजेत. म्हणजे जर ते स्वीटनर आहेत, ओके, तर मग दे नीड टू बी 0 किंवा नियर 0, म्हणजे अगदी कमी कॅलरीज तुम्हाला त्याच्यातनं मिळतील असे. तर मग त्याचे काय प्रकार आहेत, तर तुम्हाला स्टिवियाची पावडर, देन यू गेट मंक फ्रूट शुगर जे असतं ते, तर त्याचे पण हल्ली प्रोडक्ट्स मिळतात. हे नॅचरल स्वीटनर झाले. दुसरे जास्त पॉप्युलर फॉर्म्स, म्हणजे जास्त पॉप्युलर म्हणजे काय, ते स्वस्त असतात या स्टिविया आणि मंक फ्रूट पेक्षा, तर ते म्हणजे की ऍस्पार्टेम, देन यू हॅव सॉर्बेटॉल, आपल्याला मॅनेटॉल, सॉर्बेटॉल असे वेगवेगळे प्रकार मिळतात. सुक्रोलोज नावाचं पण एक स्वीटनर असतं जे आर्टिफिशियल स्वीटनर आहे. कॉमनली अकरिंग म्हणजे आपल्याकडे फ्रूट ज्युसेसमध्ये खूप जास्त सॉर्बेटॉल किंवा सुक्रोलोज आपल्याला दिसतं. आता हे जे आहे हे आर्टिफिशियल म्हणजे सिंथेटिकली तयार केलेले असतात लॅबमध्ये. त्यांनी काही ते वाईट होतात अशातला भाग नाहीये, पण फक्त काही जणांना तुम्ही जर सॉर्बिटॉल घेत असाल किंवा सुक्रोलोज घेत असाल तर त्यांनी तुमचं पोट बिघडल्यासारखं होऊ शकतं, कारण काहींना ते पचत नाही. स्वीटनर कसं सिलेक्ट करायचं, कारण हा पण प्रश्न येतो की नाही, की म्हणजे एवढे जर व्हरायटी आहे आता, तर ह्याच्यातनं मी कुठलं घ्यायचं हे मला कसं कळणार. 2 फॅक्टर्स आहेत त्याच्यात. एक म्हणजे पैसा, तुम्हाला ते किती महाग आहे ते परवडते की नाही, आणि दुसरं म्हणजे तुमची रिक्वायरमेंट. म्हणजे तुम्ही जर आता एखादी व्यक्ती, त्यांना खूप आईस्क्रीम खायची सवय असेल आणि मग त्यांना ते रिप्लेस करायचंय म्हणून जर घ्यायचंय, तर मग आपल्याला कॉमनली बाजारात मिळणारे जे आहे ते ऍस्पार्टेमच असतं त्याच्यात, किंवा एरिथ्रिटॉल असतं, किंवा सुक्रोलोज, सॉर्बिटॉल पण असतं. सो देन यू डिसाईड, आणि तुम्हाला ते पचतंय की नाही. कारण जर तुम्हाला म्हणजे काही ना औषधं घेतली ना, कफ सिरप वगैरे जर घेतलं एखादं, तर कफ सिरपनी पण टॉयलेटला होते, किंवा काही असे जे लो कॅलरी पदार्थ जे असतात ते खाल्ले किंवा लूज मोशन सारखं होतं, त्यांना हे सॉर्बिटॉल वगैरे जे आहे ते पचत नसतं. सो दोज पीपल नीड टू देन मूव्ह टू एरिथ्रिटॉल किंवा स्टिविया किंवा ऍस्पार्टेम. जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्यांनी म्हणजे टॉयलेटला नाही होणार आहे, म्हणजे असं पोटाला काही अपचन वगैरे नाही होणार आहे असं. सो दॅट इज युअर थिंग. आणि प्लस अवेलेबिलिटी, की तुम्हाला सहज काय मिळतंय तुम्ही जिथे आहात तिथे. आणि सगळ्यात प्रायमरी कन्सिडरेशन हॅपन्स दॅट ऑफ मनी ओनली, कारण बऱ्यापैकी फरक आहे दोन्हीत असं. सो दॅट इज द थिंग विथ स्वीटनर्स. आणि घेऊ शकता, काहीही हरकत नाहीये तुम्ही स्वीटनर्स घ्यायला, पण एका गोष्टीचं म्हणजे तुम्ही लक्ष ठेवणं, काळजी घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे
ज्या ज्या पदार्थात म्हणजे पॅकबंद असो किंवा कोणी घरी तुमच्यासाठी नाही तुला चालेल असं मी केलंय, मी ते स्वीटनर घालून शिरा बनवलाय, स्वीटनर घालून खीर बनवली, स्वीटनर घालून बासुंदी बनवली आहे, असं जेव्हा तुम्ही करता आणि तुम्हाला मधुमेह आहे, तर तेव्हा मधुमेहात फक्त साखरेचा लोड हा महत्वाचा नसतो, फॅटचं पण इंटेक जे आहे ते महत्वाचं असतं. हे आपलं मी जेव्हा डाएट तुम्हाला प्लेटचं सांगितलं तर त्याच्यात फॅटचं मी बोलायचं राहिलं की हाऊ मच फॅट यू आर टेकिंग इन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला डायबिटीज आहे तर तुम्ही फक्त साखरेकडे किंवा फक्त भाताकडे, कार्ब लोडकडेच फक्त लक्ष नसतं द्यायचं, पण तुम्ही किती फॅट घेताय याहीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण डायबिटीजच्या मॅनेजमेंटमध्ये तुमचं ह्या सगळ्या मॅक्रोन्यूट्रिएंट्सचा बॅलन्स असला पाहिजे, इन्क्लुडिंग हेल्दी फॅट इन युअर डाएट. म्हणजे तुम्ही आमंड्स, वॉलनट्स किंवा आपण जे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल्स वगैरे घेतात हल्दी किंवा घाणीची म्हणजे तेलं, तर दॅट फॅट इज मोर इम्पॉर्टंट. पण ते पण जसं आपण तेलाच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं तसं की तुम्ही 25 ग्रॅम दिवसाचे 25 ग्रॅमच्या वर नाही गेलं पाहिजे. खास करून जर तुम्हाला डायबिटीज असेल तर अजिबातच नाही, कारण त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट, डायबिटीज ज्यांना असतो त्यांना हार्टचा पण काळजी घ्या सांगतात की नाही, तर त्यांना तुम्ही जर तेल जर रेग्युलेट नाही केलं किंवा तेल असो, तूप असो, बटर असो, जे काही असो फॅट, तर फॅट तुम्ही जर ते काय प्रमाणात खाताय ते जर मॅनेज नाही केलं तर मग तुम्हाला परत डायबिटीज तुमचा जो आहे तो मॅनेज नाही होत. कमिंग बॅक टू द स्वीटनर थिंग की तुम्ही जरी स्वीटनर घालून जरी तुम्ही म्हणजे ते पदार्थ बनवलेले असेल, टिपिकली गोडाच्या पदार्थातच ते वापरलं जातं की नाही, कोणी भाजीत तर काही स्वीटनर नाही घालत. तर गोडाचे पदार्थ जेव्हा तुम्ही तसे स्वीटनर वगैरे घालून करता तर तेव्हा तुम्हाला त्याच्यात बरोबरचं जे फॅट आहे त्याचं पण जरा लक्ष ठेवायला लागतं. म्हणून ॲज अ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट मी रोज खा, खीर खा, स्वीटनर घालून खा असं कधीच कोणाला सांगत नाही. कारण प्रश्न फक्त त्या साखरेचा नसतो, प्रश्न तुम्ही काय फॅट घेताय त्याच्याबरोबर, कारण मोस्टली ते सगळं सॅच्युरेटेड फॅटच असतं, तर त्याचाही असतो अँड दॅट ऑल्सो नीड्स टू कम डाऊन. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे. लाईक, सेव्ह, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.